षटक क्रमांक 1 प्रियांका आलेत. हा चेंडू देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा दिल्या. एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. नाणेफेक जिंकली टीम श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी या क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतला आणि मायादेवी क्रिकेट क्लब मंदूरला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. आणि काय सामना अगदी या आधीचा पाहायला मिळाला. एक चेंडूमध्ये 4ची गरज, ठोकलेला तो अजय यांनी षटकार, आणि अशा गोष्टी क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतात. प्रियांकांचा फुललेला चेंडू ऑन साईडला अगदी हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक डीप वरून वेगाने आल्यात. एकेरीचा प्रयत्न झालाय, दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये यश प्राप्त होईल. संदीप आणि त्यांच्या साथीला अजय, 2 फलंदाज खेळपट्टीवरती अगदी आघाडीला आलेत आणि या दोन्ही फलंदाजांनी मात्र सावध सुरुवात केली आहे. विचार केला टीम चिखलवाडीचा तर त्यांच्याकडे देखील चांगले खेळाडू आहेत आणि या संघाने संपूर्ण पावसाळी हंगाम देखील चांगला खेळला. ही लढत मोठी पाहायला मिळेल. अगदी मुख्य व्यासपीठावर जर पाहिलं तर संपूर्ण ग्रामस्थ कमी गतीने टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. एक धाव पूर्ण केली जाईल. स्वतः यष्टीरक्षक अगदी वेगाने गेले चेंडूवर. दुहेरीचा प्रयत्न कोणताही नाहीये. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये 5 धावा आणि अगदी सुरुवात मात्र चांगली राहिली. डावखुरा तुझा फलंदाज संदीप पाटील. लोअर फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जाईल. चेंडू लॉंगॉन सीमारेषा पार. श्री काळामादेवी चषक षटकार संदीप पाटील. अगदी काय फटका सजवला. लोअर फुल टॉस चेंडू डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाचा शैलीदार फटका. अगदी डोळ्यांचं पाळणं फेडणारा नयनरम्य फटका खेळलाय. ज्या प्रकारे हा फटका खेळलाय संदीप पाटील यांनी. पुढचा चेंडू इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. वाईट +1 या 2 धावा टीमच्या धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. 13 धावा धावफलकावर. अगदी षटकारानंतर मात्र वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला प्रियांक पायमल, परंतु इथे वेगाबरोबर तुम्हाला दिशेवर गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू अगदी अवांतर चेंडू हाताळला गेलाय आणि अतिरिक्त धावा जेवढ्या तुम्ही खर्च कराल तेवढ्या तुम्हाला कमी बनवायच्या असतात. फुटवरचा वापर करायचा होता. अगदी बॅटच्या बॉटमला लागलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल या चेंडूवर. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. पावसाळी रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा आहे परंतु पाऊस नाहीये आणि पावसाच्या प्रतीक्षेत सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक असतील कारण पावसाळी रबर बॉलमध्ये पाऊस पाहिजे. हा चेंडू देखील वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. अगदी स्वतःवर नाराज आहेत प्रियांक कारण त्यांना माहित आहे की अतिरिक्त धावा ते जास्तीच्या खर्च करतायत आणि तुम्हाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल कारण क्रिकेटमध्ये तुम्ही जास्तीच्या धावा खर्च केल्या अतिरिक्त दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला तेवढ्या बनवायच्या असतात. हा चेंडू देखील वेगाने टाकलाय. बॅक टू द बॉलर आणि ही चेंडू त्यांना पूर्वी टाकायचे होते आणि हेच मात्र सांगत असताना प्रियांक कारण त्यांच्याकडे वेग आहे. दिशा मात्र थोडीशी खराब होती. षटकाची झाली आहे. सांगता पहिल्या षटका अखेर बिनगडी बाद 15 रन्स ऑन बोर्ड. टीम मायादेवी क्रिकेट क्लब मंदूर. मंदूर संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना नाणेफेक विरोधात गेले आहे परंतु फलंदाजी आघाडीच्या खेळाडूंनी चांगली सुरुवात करून दिली आहे. 4 षटकांची लढत कितपत मजल मारेल हा संघ हे देखील पाहावं लागेल परंतु ज्या प्रकारे या संघाने मात्र सुरुवात केली आहे शेवट कसा करतील हे पाहायचंय कारण वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि त्याच्या विरोधात अगदी विचार केला तर तुम्ही सुरुवात कशी करता ते महत्वाचं नसतं. शेवट कसा करता हे महत्वाचं असतं. अगदी जेलची संधी असेल. कॅच इज द कॉल. क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत. 2 धावा प्राप्त केल्या जातील अगदी या चेंडूवर आणि 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्या जातात. गोलंदाज अक्षय आलेत. षटक क्रमांक 2. अक्षयचा हा चेंडू काहीसा खाली राहिलाय. अगदी यष्टीरक्षकाला सांगतायत की चेंडू पकडायचा होता तुम्हाला. अगदी बॅटला ब्रश झालाय का हे देखील
चर्चेचा विषय असेल, परंतु चेंडू हातातून निसटला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर राहते धावफलकावर या 2 चेंडू अखेर. बिनगडी बाद 17. अगदी 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रक्षेपण केलं जात आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता शरीरापासून अगदी थोडासा दूर, परंतु दिशा चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर मात्र अक्षय आता दुसऱ्या षटकामध्ये आपल्या संघाला पुनरागमन करून देत असताना निर्धाव चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. गावदेवी मैदान कोपरेगावचं हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये आज ही एकदिवसीय पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. अकुट टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. खराब दिशा. अगदी ज्या वेळेला तुम्ही चांगले चेंडू हाताळता तुमचा आत्मविश्वास दुणावतो. वाईट बॉल घोषित केला जातोय आणि ते मात्र उसळता चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात अगदी वाईट बॉल. पंच केला. क्षेत्ररक्षक आहेत अगदी समोरच्या दिशेने. वॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. प्रियांक पायमल यांनी पकडलाय. अप्रतिम विलक्षण झेल फलंदाज बाद. अजय कांबळे बाद झालेत. अगदी मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला, परंतु प्रियांक यांचं कौतुक करावं लागेल. हा रिप्ले पहा तुमच्या समोर. अगदी वेगाने 10 ते 12 पावलं अंतर समोरच्या दिशेने कापत असताना शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर आणि झेल मात्र प्राप्त केलाय. झेल पूर्ण करत असताना पहा अगदी रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय डबल अँगल मध्ये. क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण ज्या वेळेला क्रिकेटमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करता तुमची प्रशंसा होते. आणि पहा रिप्ले तुमच्या समोर. ओम साई MTC लाईव्ह कॅमेरामॅन पपल्या आणि त्याचं देखील कौतुक. आणि कुणाल शेठ म्हात्रे 81-82. अकुट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र पंच इशारा करतील. यस पंच. अगदी वाईट बॉल. माफ करा, चुकीची दुरुस्ती केली जाते. 9 चेंडूचा इशारा केला जातोय, कारण या आधीचा उसळता चेंडू हाताळला होता. दीपक आलेत. फ्रेडचा चेंडू. मोठा फटका खेळण्याची संधी होती, परंतु अपयश आले. क्षेत्ररक्षक डीप कव्हरवरून वेगाने येतील. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. त्या फ्रेडच्या चेंडूवर 2 धावा प्राप्त होतील. फलंदाज दीपक यांना. दीपक यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या 21 धावा. अकुट टप्प्याचा चेंडू आणि त्यावर अगदी असं बॅटने पुलचा फटका सजवलाय. लंबून सीमारेषा पार. 6 धावांसाठी एक खणखणीत कायमदेवी दीपक यांच्या बॅटमधून षटकार. अगदी हा फटका पहा. अगदी फलंदाजाचं कौशल्य दाखवत असताना वॉट अ शॉट. नेत्र दीपक फटका. 6 धावांसाठी टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 27 धावा. 1 to go. फलंदाजाचं कौशल्य या फटक्यामध्ये पाहायला मिळालं, कारण अगदी जर पाहिलं तर अकुट टप्प्याचा एवढाही चेंडू नव्हता, परंतु त्या चेंडूवर 6 धावा प्राप्त केल्यात. माफ करा, अगदी षटक झाले. अगदी चुकीची दुरुस्ती केली जाते. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. अगदी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. गोलंदाज बाबासो षटक क्रमांक 3 साठी आलेत. बाबासो पहिला चेंडू अगदी निर्धाव हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी. डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. खराब चेंडू. अगदी अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय. अकुट टप्प्याचा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. सातत्याने अगदी अकुट टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत टीम चिखलवाडी संघाच्या माध्यमातून. त्यावर तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल. गोलंदाज बाबासो. हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एकदा पूर्ण केली जाईल आणि या चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होत असताना अगदी शहानिशा केली जाईल. यस, 2 धावा मात्र सहजरित्या प्राप्त केल्या जात आहेत.
दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून फलंदाज संदीप आणि दीपक गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्या. या 2 धावेने टीम मायादेवी क्रिकेट क्लब मंदूर 31 धावा धावफलकावर. 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट टीम मंदूर. आणि षटकामध्ये अगदी बाबासू 2 अवांतर चेंडू हाताळले, म्हणजेच काय तर हे षटक अगदी थोडस लांबलं जाईल. हा चेंडू देखील खराब दिशा, खराब लाईन, व्हाईट बॉल. अवांतर चेंडूवर सातत्याने हाताळले जात आहेत, कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की गोलंदाजी करत असताना तुम्हाला तुमच्या वेगापेक्षा तुमची दिशा महत्वाची असते आणि खराब दिशेवर सातत्याने गोलंदाजी केली जाते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज बाबासो. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय, आडव्या बॅटने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत अगदी काऊ कॉर्नरच्या दरम्यान. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि दुहेरीचा प्रयत्न झालाय, यशस्वीरित्या 2 धावा प्राप्त करण्यामध्ये यश आलंय दीपक यांना. या दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले अर्थातच 34. संदीप पाटील ऑन स्ट्राईक. हा देखील चेंडू आखूड टप्प्यात हाताळला जातोय, 9 चेंडूचा इशारा. अगदी या आधीच्या षटकात देखील अक्षय यांच्या हेच पाहिलं आणि आता बाबासो देखील तीच चुकी करत असताना, म्हणजेच काय तर चुकातून तुम्ही शिकत नाहीये, शिकावं लागेल. फ्रेडचा चेंडू, फ्रेडचा चेंडू संदीप पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलं जात आहे. संदीप पाटील यांच्या बॅट मधून खणखणीत कडकडीत इट्स गोज अ कडक षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या 41 धावा धावफलकावर. या षटकातील अगदी चेंडूंचा विचार केला तर चेंडू झालेत 4 चेंडू, म्हणजेच काय तर 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. 41 धावा धावफलकावर. टीम मायादेवी क्रिकेट क्लब मंदूर आणि संदीप पाटील अगदी थांबायचं नाव घेत नाहीयेत, सलामीला आले, त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. वैयक्तिक 18 धावांवर खेळत असताना संदीप पाटील एक मोठं नाव टीम मंदिर संघाच्या डावखुऱ्याचा शैलीदार फलंदाज. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने अगदी लॉफ्टेड ऑर्डर आपण पाहतोय. लॉंग ऑफ आणि डीपेस्ट कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषा पार. क्रिकेट फास्ट बॉल स्ट्रोक प्लेड बाय संदीप पाटील. टीमची धावसंख्या 47 धावा. अगदी स्वतःसाठी जागा बनवून हुक केलाय चेंडू. अवघी 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. या एका धावेने तिसऱ्या षटकाची होते सांगता. टीमची धावसंख्या 1 गडी बाद धावफलकावर 48 धावा. 48 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट टीम मायादेवी क्रिकेट क्लब मंदूर. चला मी नेक्स्ट मॅचचा नक्कीच कॉल देत आहोत. काळंबादेवी स्पोर्ट्स खिरवडे विपक्ष काळंबादेवी स्पोर्ट्स काळंबवाडी. चला दोन्ही टीमचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. अगदी दोन्ही संघ आपल्या देवीच्या नावाने खेळत असताना पाहायला मिळतील. काळंबादेवी स्पोर्ट्स खिरवडे ज्यांच्या विरोधात काळंबादेवी स्पोर्ट्स काळंबवाडी. आणि अगदी धामोडे गावचे ग्रामदैवत श्री काळंबादेवीच्या नावाने ही आपण स्पर्धा पाहताय, आपण ऐकताय, आपण या स्पर्धेचा आनंद घेताय. नवीन अंतिम षटकासाठी दाखल झालेत. पहिला चेंडू नवीन यांचा फुललेंचा होता. अगदी वाईडिश लॉंग ऑनला फेकून दिलाय चेंडूला सीमारेषा पार. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. नवीन यांचं भव्य स्वागत केलंय पहिल्या चेंडूवर आणि अगदी सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं गेलंय. 54 धावा धावफलकावर. अगदी आजच्या दिवसभरामध्ये सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली आहे. अर्थातच टीम मायादेवी क्रिकेट क्लब मंदूर आक्रमक विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज संदीप अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागलाय चेंडू. गोशांकित क्षेत्राच्या दिशेने
मार्गस्थ होईल. येस, अगदी एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. टीमच्या टोटलमध्ये एक धाव जोडली जाईल. अगदी अंतिम षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज नवीन आहेत आणि नवीन यांना काहीतरी आपल्या संघासाठी नवीन करावं लागेल. जर धावांवर अंकुश लावायचा असेल तर नवीन यांना काहीतरी नवीन चेंडूचा शोध लावावा लागेल. त्यामुळे तुम्ही धावांचा अंकुश लावू शकता, परंतु जर विचार केला टीम मंजूर तर मात्र आक्रमक फलंदाजीचा पवित्रा धारण केलाय आणि सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसभरामध्ये नोंद केली आहे. सांघिक सर्वोच्च धावसंख्या. टप्प्याचा चेंडू होता इथे मात्र बॅडमिंटन फटका पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली आहे आणि अगदी या चेंडू दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केलाय. पेरीचा प्रयत्न केलाय जरूर, परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज दीपक होतील धावबाद. संदीप पाटील यांना स्ट्राईक हवी आहे आणि त्याचमुळे अगदी आपल्या सहकार्याने विकेटचं बलिदान दिलंय मी तर म्हणेन. आणि संघासाठी तुम्हाला या गोष्टी क्रिकेटमध्ये कराव्या लागतात, कारण क्रिकेट हा खेळ सांघिक आहे, वैयक्तिक नाही आहे. त्यामुळे तुम्हाला संघहिताचा पहिला विचार करावा लागतो. अगदी वैयक्तिक विक्रम बाजूला ठेवून तुम्हाला संघाच्या दृष्टीने खेळ करायचा असतो आणि चांगली खेळवृत्ती दाखवली संदीप यांनी देखील. क्रमांक 4 वर नवीन फलंदाज प्रणय. जमेची बाप टीम मंजूर संघासाठी संदीप पाटील स्ट्राईक वरती आहेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 57. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजाला सातत्याने अवांतर चेंडू हाताळले जात आहेत. या षटकातील चेंडूचा खेळ झालाय अर्थातच 3 चेंडू शेष. संदीप पाटील वैयक्तिक खेळत असताना हा चेंडू देखील अतिरिक्त स्वरूपात अवांतर स्वरूपात हाताळला जातोय. व्हाईट बॉल. अगदी अवांतर धावा मात्र सातत्याने दिल्या जात आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. प्रत्येक गोलंदाजाने अवांतर चेंडू हाताळलेत. टीमची धावसंख्या हा सलगचा तिसरा अवांतर चेंडू हाताळला जातोय. या षटकामध्ये तिसरा अवांतर चेंडू अतिरिक्त धाव जोडली जाते. या 3 अतिरिक्त धावा मात्र या कुठेतरी तुम्हाला दुसऱ्या डावात अतिरिक्त कराव्या लागतील. टीमची धावसंख्या धाव फलकावर 60 धावा. 60 रन्स ऑन बोर्ड टीम मायादेवी क्रिकेट क्लब मंदूर. आणि ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्या डावात फलंदाजी कराल त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी या गोष्टीचा नक्कीच विचार करावा लागेल, कारण अवांतर धावा तुम्ही जास्त खर्च केल्यात, अतिरिक्त चेंडू हाताळलेत. संदीप पाटील हाफ ट्रॅकर चेंडू त्यावर केलाय प्रहार चेंडू. मिड विकेट सीमा रेषा पार. पाटलांची पावर येतोय श्री काळमादेवी चषक षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 66 धावा. हा पहा शॉट ऑफ लेनचा चेंडू आणि काय फोटोजेनिक फटका. अगदी फोटो काढून एखाद्या क्रिकेटच्या पुस्तकात लावावा. नयनरम्य फटका. हा चेंडू देखील अगदी फुललेंचा होता. सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑफ वरून आलेत. वेगाने एकदा पूर्ण केल्याचा प्रयत्न झालाय आणि त्यामध्ये यश प्राप्त होईल. चला खिरवडे टीम आणि काळंबवाडी टीम आपण सज्ज राहा. नाणेफेक केली जाईल. या दुहेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 68 धावा. हा चेंडू देखील खराब पाहायला मिळतोय. सातत्याने नवीन मात्र अतिरिक्त धावा खर्च करत असताना अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये संदीप पाटील वैयक्तिक 25 धावांवर खेळत असताना ज्या प्रकारे संदीप पाटील यांनी या सामन्यामध्ये फलंदाजी केली आहे कौतुक व्हायला पाहिजे. हा देखील विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे ते मिडऑफचे क्षेत्ररक्षक वेगाने दोरीचा प्रयत्न केला जाईल आणि ते मात्र फेकी अगदी योग्य दिशेला संदीप पाटील होतील. वैयक्तिक 26 धावांवर धावबाद. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम मायादेवी क्रिकेट क्लब मंदूर. टीमची धावसंख्या धावफलकावर 70 धावा आणि 71 धावांचं मोठं आव्हान असेल टीम श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी. 71 रन्स टू विन इन 24 बॉल्स.
अगदी आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक बदल केला जातोय. अ गटातील तिसऱ्या फेरीतील सामना खेळवला जाईल. BCC स्पोर्ट्स भैरववाडी विपक्ष श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडवळे. चला दोन्ही संघ आपली अगदी महत्वाची लढत असेल, कारण बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण जाईल हे ठरवणारा हा सामना. चला दोन्ही टीम प्लीज त्वरित या. उपांत्य फेरीतील सामना अगदी कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. BCC स्पोर्ट्स भैरववाडी आणि त्यांच्या विरोधात श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडवळे. चला दोन्ही टीम प्लीज आपण कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित यायचं. श्री काळामादेवी चषक 2024 श्री काळामादेवी स्पोर्ट्स धामवडे आयोजित अगदी पावसाळी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा. माझा गाव माझा अभिमान मैदान मिळावे खेळास याच्यासाठी हा अट्टास अगदी आपण कटआउट पाहतोय आणि त्या कटआउटने देखील प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलंय. कारण धामवडे गावासाठी अगदी जर पाहिलं तर पंचक्रोशीमध्ये प्रत्येकाला चांगलं मैदान खेळायला मिळावं, प्रत्येक खेळासाठी चांगलं क्रीडांगण मिळावं यासाठी सातत्याने अगदी पाठपुरावा केला जातो. कारण धामवडे प्रीमियर लीग देखील 2 पर्व आपल्याला पाहायला मिळाली. आपल्या गावचे ग्रामदैवत काळामादेवी अगदी फाल्गुनी पौर्णिमेला यात्रा असते आणि त्या यात्रेनिमित्त अगदी प्रत्येक भाविक असतील अगदी प्रत्येक जण आपल्या गावी जाऊन आपल्या कुलदेवीचा आपल्या ग्रामदैवतीच्या यात्रेनिमित्त आवर्जून उपस्थित राहतो. आणि म्हणूनच काय तर अगदी मैदान असायला पाहिजे. गावाचा विचार केला तर 10वी पर्यंत शाळा आणि प्रत्येक खेळासाठी गावाला चांगलं क्रीडांगण असणं गरजेचं असतं. म्हणूनच काय तर अगदी त्यांचं लोगो पाहायला मिळतोय. मैदान मिळावे खेळास याचसाठी हा अट्टास संपूर्ण धामवडेकरांच्या माध्यमातून अगदी प्रयत्न केले जातात. आणि या संपूर्ण गावचा विचार केला तर कुस्तीचा वारसा आहे, परंतु सामाजिक कार्य अगदी मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. शिक्षणामुळे गावची अगदी युवा पिढी योग्य मार्गाला वाटचाल करत असताना युवा उद्योजक सातत्याने घडत आहेत आणि शिक्षणाला खूप प्राधान्य दिलं जातं. ही धामवडेकरांची महत्वाची बाब. 71 धावांच्या रनचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज एका बाजूला प्रियांक आणि त्यांच्या साथीला बॅट्समन कोण आहे? प्रियांक आणि कोण? प्रियांक ना बॅट्समन. BCC स्पोर्ट्स भैरववाडी श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडवळे. आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे प्लीज. आणि मी विनंती करेन चिखलवाडी संघ आपली फलंदाजी आहे एक अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवा. अनिकेत आणि त्यांच्या साथीला प्रियांक. अनिकेत अगदी मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. चिखलवाडी गावची रन मशीन अनिकेत आणि त्यांच्या साथीला अगदी अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे प्रियांक सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू अगदी फुल टॉस होता आणि पंचांचा इशारा नो चेंडू. आणि पहिल्या चेंडूवर अगदी धावांचा सही गणेश होत असताना टीम श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी फ्री हिटचा चेंडू असेल. 2 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. या 2 धावेने धावांचा सही गणेश होत असताना टीम श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी फ्रेडचा चेंडू अगदी चांगला हाताळला जातोय. फलंदाज अनिकेत यांना हात खोलण्याची
संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. डॉट बॉल. अनिकेत अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग आहे. डीपला एकदा पूर्ण केले जाईल. क्षेत्ररक्षण थोडस खराब होत असताना त्याचा प्रयत्न. अगदी दोन्ही फलंदाजांनी 2 धावा प्राप्त केल्यात. 71 धावांच्या रनचा पाठलाग करायचा आहे. तुम्हाला अशा धावा घ्याव्या लागतील आणि मोठे फटके तुम्हाला ठराविक अंतराने खेळावे लागतील कारण लक्ष जरूर मोठं आहे, कठीण नाहीये. क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष अशक्य नसतं. गोंधळ टाकण्याचा प्रयत्न. अगदी दिशा खराब आहे. पंचांचा इशारा. वाईट बॉल. वाईट प्लस पंच. वाईट +1 या 2 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या अनिकेत अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅट जरूर फिरवली परंतु गोलंदाजाच्या वेगाचा अगदी इथे बोलबाला राहिला. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. फुल लेनचा चेंडू फ्लिक कोंदर एक्स आपल्या मनगटाच्या सहाय्याने बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू करतोय हवाई सफर. फलंदाज अनिकेत यांच्या बॅट मधून श्री काळामादेवी चषक. षटकार. सौंदर्य पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. फलंदाज अनिकेत यांच्या माध्यमातून 6 धावा ठोकल्यात. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकेरीचा प्रयत्न झालाय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल परंतु अगदी क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय म्हणजेच काय तर एका धावेवर समाधान मानावं लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. झेलची संधी आणि वॉट अ कॅच. अगदी मागे धावत जात असताना पकडला गेलाय झेल आणि फलंदाज प्रियांक मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलेत. त्याच दरम्यान आदरणीय श्री विनायक पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक सौजन्य आपल्याला लाभलंय. श्री काळामादेवी चषक 2024च्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. सुस्वागतम. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा 1 गडी बाद. टीम श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब चिकलवाडी. धावा धाव फलकावर. अक्षय युनाइट नंबर 3 आलेत. चेंडू 58 धावांची आवश्यकता. अगदी 18 चेंडूमुळे तुम्हाला 9 षटकार ठोकायचे आहेत आणि क्रिकेटमध्ये सहज शक्य आहे. गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीसाठी प्रणय आलेत. प्रणयचा पहिला चेंडू अगदी पडल्यानंतर अतिरिक्त वेग चेंडू धारण करत असताना सहज जाईल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. अनिकेत पायमल अगदी जशी म्हणावी तशी फटकेबाजी अद्याप झाली नाहीये. संपूर्ण संघाची जबाबदारी त्यांच्यावर असेल. खेळ तसा करावा लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. समोरच्या दिशेने अगदी कॅमेरामॅन पपलूला दिली जाते मानवंदना. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय अगदी 9 षटकारांची आवश्यकता आहे. टीम श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब चिकलवाडी अगदी अनिकेत कल्याण चिंचपडा या परिसरामध्ये सातत्याने चांगले क्रिकेट खेळत असताना आज आपल्या गावासाठी खेळायचंय. आज आपल्या गावाच्या संघासाठी खेळायचंय.
हाफ टॅकल चेंडू होता. इथे मात्र बॅट जरूर वेगाने फिरवली आहे, परंतु पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर अर्थातच 19 धावा. 19ला 1. सेकंड ओव्हर ऑन प्रोग्रेस टीम चिखलवाडी. ओव्हर चेंडू होता. अगदी स्वतःसाठी जागा बनवून चेंडूला त्याची जागा दाखवली. इट्स अ फॅब्युलस फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. आणि त्यांच्या बॅट मधून श्री काळामादेवी चषकचा ब्रँड दाखवणारा षटकार. एका चेंडूवर अगदी फलंदाज हवी ठरतात, तर दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज. म्हणजेच काय तर ज्या प्रकारे क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायचा असतो प्रेक्षकांना, बॅट आणि या चेंडूचा हा खेळ म्हणजेच काय तर दोन्ही बाजूला समसमान स्थितीमध्ये असणारा खेळ. अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. आपटी बार आणि व्हाईट बॉल. 1 पर ओव्हरचा देखील इशारा केला जातोय. गोलंदाज प्रणय यांना टीमची धावसंख्या या अतिरिक्त धावेने धावफलकावर 26 धावा. 26. ओव्हर चेंडू. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं राहिले. कॉलिंग मात्र चुकले आणि ते पहा काय घडलंय. ते कॉलिंग चुकले आणि फलंदाज अक्षय मात्र डायमंड डकचा शिकार ठरतील आणि स्वतःवर नाराज आहेत अनिकेत, कारण त्यांना माहित होतं की अक्षय हा देखील महत्वाचा फलंदाज आहे, परंतु परतावं लागेल आणि या स्वतःवर नाराज आहेत अनिकेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी स्पष्ट सांगून जातील. हा पहा रिप्ले. फटका खेळताच क्षणी धावत सुटले आणि क्षेत्ररक्षक अगदी मिडविकेटला होता, त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. तत्परतेने अगदी चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला आणि फलंदाज बाद. हेच अगदी गणेश आणि आरव यांचा वाढदिवसाचा आपण औचित्य अगदी साधून वाढदिवस साजरा केला जातोय. गणेश आरव आपणा दोघांना वाढदिवसाच्या क्रिकेटमय शुभेच्छा. आई तुळजाभवानी प्रभू शिवशंभू आपणास निरोगी उदंड आयुष्य देवो हीच मनभावे प्रार्थना. सूरज आले. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. अगदी निर्धाव चेंडूशी होईल सांगता. 2 षटका खेळ टीम श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी. 2 गडी बाद 26 धावा आणि 12 चेंडूमध्ये करायचे तब्बल 45 धावा. मोठं समीकरण अगदी आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. गणेश आणि आरव यांच्या वाढदिवसाचं निमित्त आणि ते मात्र केक कटिंग केला जातोय. 12 चेंडू 45 ची गरज. टीम श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you dear Ganesh. Happy birthday to you dear Arav. अगदी या वाढदिवसाच्या क्रिकेटमध्ये शुभेच्छा तुम्हा दोघांना. आई एकविरा, आई काळमादेवी, आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो हीच मनभावी प्रार्थना. 12 चेंडू 45 धावांची गरज. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू हाफ टॅकर होता. शॉर्ट पोलचा फटका डीप मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. दुहेरीचा प्रयत्न करण्याचा अगदी यशस्वी प्रयत्न करायचा होता, परंतु इथे मात्र पहा दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज सूरज धावबाद. अकरा चेंडू आणि 44 धावांची गरज. टीम श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब चिखलवाडी.
अगदी वाढदिवसानिमित्त केक कटिंग झाला आणि प्रत्येक जण केकचा आनंद घेतोय आणि हे असतं क्रिकेट. अगदी हे असते स्पर्धेनिमित्त वाढदिवस असताना ही मजा. प्रत्येक जण केकचा मनमुराद आनंद घेतोय. अगदी कुणाल शेठ म्हात्रे देखील एन्जॉय करतात आणि त्याच दरम्यान फलंदाज अनिकेत त्यांच्या बॅटमधून कमालीचा फटका चेंडू मिडविकेट सीमारेषा पार. श्री काळामाधवी चषक उत्तुंग षटकार. या षटकाराने समीकरण बदललं जाईल. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 33 धावा. पहा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय ज्या प्रकारे फलंदाजी करत आहेत अनिकेत. आणि जोपर्यंत अनिकेत आहेत खेळपट्टीवर तोपर्यंत सामन्याचा निकाल बदलू शकतो. कारण अनिकेत यांच्याकडे क्षमता आहे. या खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. शॉर्ट ऑफ रेंज अगदी चांगले आहे. म्हणजे प्रत्येक फटके आहे त्यांच्याकडे. आता मात्र त्यांच्या क्षमतेला न्याय द्यावा लागेल. हा देखील चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडीशी जास्तीची गती आणि अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. अनिकेत अगदी या चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळावं लागेल. अगदी या शांत डोक्याने खेळावं लागेल. परंतु गोलंदाजाचं कौतुक ज्या प्रकारे संदीप यांनी गोलंदाजी केली आहे. थँक्यू सो मच. आपण लवजे यादव सरांना ऐकत होतो. अजून विजयासाठी तुम्हाला इथून मात्र धावा कंप्लीट करायच्या आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. 9 चेंडू 38 धावा 38 धावा 9 चेंडू. काय करणार या मॅच मध्ये गोलंदाज या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त गोलंदाजी. लक्ष मोठ्या तुम्हाला फटके देखील मोठे मारावे लागतील. या वेळेला खराब वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोर बरोबर ते जोडल्या जातात. यावेळेला देखील वाईट बॉल पंचांनी घोषित केलं. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा 35 रन्स. यावेळेला मॅचची गडा विकेट कीपर पासून थोडासा हा बॉल दूरवर पडला आणि इथे मात्र कॅच देखील घेण्याचा चांगला प्रयत्न झाला परंतु कॅच घेऊ शकले नाही. यात पेटलनला दाद द्यायला हवी. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. सहा बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि इथे मात्र 35 धावांची गरज. पाहूया काय घडते या मॅच मध्ये. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या वेळेला फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल केली आहे. बॅट्समन होतोय बाद. आणखीन एक मोठा झटका. बॅट्समन इथून मात्र बाद झाला. चला पुढचा फलंदाज धावत पळत या. पुढचा फलंदाज धावत पळत आपण यायचे. 5 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे
यावेळेला फटका चांगला परंतु कॅच ड्रॉप्स आली आणि तिथे मात्र स्ट्राईक रोटेट देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळते. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. परंतु प्रत्येक जण आपल्या बॅटिंगचा आनंद घेतोय. बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे. या वेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून चालला. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. युवा खेळाडू सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर पहा बॅटची कडा घेतली आणि तिथे मात्र बॅट्समन झाला कॉट बिहाइंड विकेट आपल्याला पाहायला मिळाले. बॅट्समन बाद झाला. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होत आहेत. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो परंतु लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अजूनही मात्र या मॅच मधील बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया हे 2 बॉल कशा रीतीने हाताळले जातील. गोलंदाज तयार होतोय आपल्या गोलंदाजी मार्क वरती. जबरदस्त क्रिकेटचे सामने आतापर्यंत आपण एन्जॉय केलेले आहेत. यावेळेला बॉल हवेत. पाहूया आणखीन एक विकेट मिळवण्याची संधी इथे मात्र बनवली होती परंतु तिथे मात्र फिल्डरची साथ लाभली नाही आणि इथे 1 धाव कंप्लीट केली. आता मॅच जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फटका चांगला. वाव. क्रिकेटमध्ये वय मर्यादाला महत्त्व नसतं. पहा काय फटका सजवला. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. खडे खडे जाता जाता या फटक्यांनी मात्र मन जिंकली. जबरदस्त फटका. बाबा सो यांच्या बॅटमधनं जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. जाता जाता मात्र त्यांनी त्यांच्या गावकऱ्यांना इम्प्रेस केलं या फटक्याने. जबरदस्त फटका. चला नेक्स्ट मॅच. चला भैरववाडी आणि तळवळे. चला टॉस साठी या. टॉस तळवडे टीम कॅप्टन आपण टॉस जिंकलेला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 2 ओव्हरची मॅच आहे. आता आपण मैदानाचा ताबा घ्या. तळवडे संघ चला मैदानाचा ताबा घ्या. 2 ओव्हरची मॅच आहे. तिसऱ्या फेरीतला सामना. 2 ओव्हरची मॅच असणार आहे. बॅट्समन पाठवा. भैरववाडी संघ बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा.